आणि आता मराठा आरक्षणाच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मराठा आरक्षणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। न्यायमूर्ती घुगेंच्या बदलीने सुनावणी लांबणीवर पडणार का या संदर्भात चर्चा सुरू झाल्यात। आता पुन्हा नव्या पूर्णपीठाची शक्यता आहे। तर मराठा आरक्षणाच्या संदर्भातली सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। न्यायमूर्ती घुगेंच्या बदलीनंतर आता पुन्हा पूर्णपीठाची निर्मिती होणार असल्याची शक्यता आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जात आहेत त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। भाग्यश्री, आपण पाहतोय मराठा आरक्षणाच्या संदर्भातली सुनावणी आता पुढे ढकलण्याची शक्यता आहे। नक्कीच, कारण आपण बघतोय की सध्या जे न्यायमूर्ती आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे ते प्रभारी आहेत। मुख्य न्यायाधीश ज्यांचं नाव आहे रवींद्र घुगे, ज्यांची बदली होण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढलेले आहेत, कारण ते मुळातच इथे प्रभारी म्हणून काम करत होते। आपण जर बघितलं तर उपाध्याय म्हणून एक न्यायमूर्ती होते, त्यांची बदली झाली आणि त्यामुळे त्यांच्या जागी यांना प्रभारी म्हणून घुगेंना नेमण्यात आलं होतं। मात्र त्यांना कन्फर्मेशन देण्यात आलं नव्हतं। आता असं कळतंय की त्यांची दिल्लीला बदली होतीये आणि त्यांच्या जागी न्यायमूर्ती त्रिपाठी म्हणून जे आहेत ते येणार आहेत। न्यायमूर्ती त्रिपाठी जे आहेत ते कोलकात्याला देखील होते असं देखील सांगण्यात येतंय। मात्र आता जर आपण बघितलं तर आता अलाहाबादला देखील ते होते आणि आता त्यांची बदली जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून होणार आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर आतापर्यंत तीनदा ही सुनावणी जी आहे ती पुढे गेली आहे। पहिल्यांदा जे न्यायमूर्ती होते गिरीश कुलकर्णी, त्यांची देखील बदली झाली, त्यामुळे ते जे प्रकरण आहे ते न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्या कोर्टाकडे आलं। त्यांनी देखील ह्याच्या सुनावण्या घेतल्या। मात्र त्यानंतर जर आपण बघितलं तर पुन्हा त्यांची बदली झाली, मग ते रवींद्र घुगे यांच्या कोर्टाकडे आलं। तर रवींद्र घुगेंबरोबर अजून 3 न्यायमूर्ती होते, ज्यामध्ये जमादार म्हणून होते निजामुद्दीन जमादार, हे एक न्यायमूर्ती होते। आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर संदीप मारणे हे देखील न्यायमूर्ती त्याच्याबरोबर होते। त्यामुळे हे तिन्ही पूर्णपीठ होतं आणि या तिन्ही पूर्णपीठासमोर ही सुनावणी सुरू होती। आता मुळातच न्यायमूर्ती घुगेंची जर बदली होत असेल तर ही सुनावणी कुठेतरी पुन्हा एकदा लांबणीवर जाईल असं पाहायला मिळतंय। मागच्याच वर्षी आपण बघितलं की साधारणतः मनोज जरांगेंनी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर या सुनावणीला वेग देखील दिलेला होता घुगेंनी। मात्र आता ह्या सगळ्याचं यांची बदली झाल्यावर काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।